नमस्कार मित्रांनो, झाले काम चालू. कांदा लागण 2025. मागच्या वर्षी तर मस्त भाव होते. यंदा पाहू आता कसं होतं कसं नाही. चाललं आता वार वाखरायला. वार वाखरायचे, पाळे वडायचे, कांदे लावायचे. कोथिंबीरचे तर गेले यंदा बोंबा बोंबून. त्याच्यामुळे बघू आता कांद्याचं कसं होतं कसं नाही. आता जड आता जून आवती घेऊन यावा. हे बघा कसं मस्त वातावरण झालं. ऊन बी पडायला लागलं श्रावण महिन्यात. नाही तर 4-4-5-5 दिवस पाऊस पडतो, नाही तर डायरेक्ट उघडून जातो. सगळ्याची तयारी चालू झाली. सगळे आता वावर पाळे बिळे पाडते. कांदा लागण आता टोळायच्या मागं लागायचं. माणसं भेटणार नाही टायमिंगला. हे बा कसं आहे भुईमुग. भुईमुग वाळायला लागला. पाऊस आहे गमतीचा, अचानक येतो अचानक उघडून जातो. तेव्हा बरं आहे आता जसं आहे तसं आणि भरत राहावं. हातात तेवढं करीत राहावं. त्याला पण कुत्र्यानं धरलं होतं. कुत्र्याची दश येते आमच्याकडे. कानच काढून घेतला त्याचा. तर चाललो पाखराचं जू. अहो ते येलं शिवळा घेऊन घरकेच लय मारावं लागत. लय लांब लांब राहतं. एक वस्तू या बांधव, दुसरी वस्तू त्या बांधव. त्याच्यामुळं घरके मारूनच माणूस जाम. बरं चालतं आता काय जे ते बरं आहे. तर झालं येठून आता जाऊ मस्त पहिले घेऊन येऊ. एवढे वावर वापरायचे आपल्याला कांद्यासाठी. मस्त कोथिंबीर टाकली. कोथिंबीरला काय भाव नाही आता, काही नाही. त्याच्यामुळं पडली तशीच. तिला द्यावं लागलं आता रोटरी मारून. एवढे पूर्ण कांदे राहतील आपले. ते बघू शकतो कोथिंबीर एक नंबर क्वालिटी. पण मग केले तिचे आता बरी ती मागच्या वर्षी 15,000 रुपये शेतकऱ्याने विकली. यंदा 1,000 रुपयाने विचारे ना. इथली नेली ती उपटून, इथली गेली ती 1,000 रुपये शेकड्यानं. 500 जुड्या. गाडीवाला 3,000 रुपये घेऊन गेला. मजुरी गेली पावडे खाऊन घरी. ही बघा